आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बोबडे टाकळी येथील व्यापाऱ्याने केली शेतकऱ्यांची लाखो रुपयाची फसवणूक। परभणी तालुक्यात असलेल्या मौजे बोबडे टाकळी या गावात बळीराम किशनराव हांडगे व कैलाश बाळासाहेब हरकळ हे टाकळी येथील रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहेत। त्याचबरोबर याच गावातील शेतकरी जवळपास 60 ते 70 जणांची व्यापारी संतोष भारतराव बोबडे यांनी शेतातील माल ज्यामध्ये सोयाबीन, हळद, तूर व इतर मालाची विक्री केली होती। यामध्ये व्यापारी बोबडे यांनी काही शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे दिले, मात्र जवळपास अनेक शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते अजून तरी परत दिलेले नाही। आतापर्यंत कैलाश हरकळ यांच्या मालाची जवळपास 16 लाख आणि बळीराम हांडगे यांचे 4.5 लाख रुपये तसे इतर गावातील शेतकऱ्यांच्या मालाची रक्कम परत देणे बाकी आहे। 2023 मध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात NCR करण्यात आली होती, परंतु पोलिसांकडून पुढे जास्त प्रमाणात कारवाई झाली नाही असा आरोप हे शेतकरी करत आहे। येथील शेतकरी हे गरीब कुटुंबातील असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, म्हणून व्यापारी संतोष भारतराव बोबडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पैसे मिळवून द्यावेत अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा 15 जुलैपासून पीडित सर्व शेतकऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक परभणी कार्यालयासमोर उपोषणावर बसले असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिली आहे। दिलेल्या निवेदनावर बळीराम हांडगे, कैलाश हरकळ, प्रसाद हरकळ, दामोदर बोबडे, माणिकराव वैद्य, सुदामराव बोबडे, पांडुरंग आवाड, रमेशराव बोबडे, बळीराम हांडगे, ज्ञानेश्वर वैद्य, लिंबाजी कुटे, मदनराव बोबडे, गोविंदराव बोबडे, हनुमंत बोबडे, हनुमान बोबडे आदी शेतकऱ्यांची यामध्ये स्वाक्षऱ्या केल्या आहेत। हो, त्यानं आमचं सातनं घेतलं होतं। हां, मग आता 25 क्विंटल। हां, किती पैसे झाले ते? किती वाजे तर पैसे पहा की तुम्ही आता। अच्छा, किती वाजे तर पैसे लावा की तुम्ही टोटल दिलेलं सांगायला तेवढं। बरं, मग ते पैसे दिले आम्हाला की नाही 50,000 फक्त दिलेले आहेत। अच्छा, हां, ते तुमच्या घरी आला होता का पैसे द्यायला? वय काकू हे पैसे घेऊन जा, नाही पुन्हा पैसे दे. आम्ही तर मागून आम्हीच आणले। ते आणलं आम्हाला ते खुशीने दिलेत नाहीत। काय हां, आम्हीच 100 बाऱ्या जाऊन सण्या हे केले। काय मागणी आता? आम्हाला द्या म्हणून सण्या मागणी आहे। बरं, पण ते नाही म्हणालेत आम्हाला आता। अच्छा, हां, आता नाही म्हणालेत असं म्हणाले। ठीक। काय नाव आपलं? चंद्रभागा बळी केव्हापासून या गावात राहता आपण? 50 वर्ष बरं, काय व्यवहार झाला होता, काय झालं? व्यवहार काय साहेब, समजा सोयाबीन आणलं व्यापारी, बर, दिलं तर आपल्याला काय ठाऊ हे बैमान होईल म्हणून विश्वासानं गावातल्या माणसाला दिलं ना, तर हे माणूस पळूनच गेला। बर, किती दिवस झाले व्यवहार? किती वर्षापासून होता चालू? 2 वर्षापासून। बर, त्याच्यापूर्वी पहिले व्यवस्थित होता का व्यवहार? व्यवस्थित होता। बर, मग आता किती दिले होते पैसे तुम्ही त्यांना ते व्यवहार करण्यात? काहीच नाही ना त्यानं 1 रुपया पैसे नाही दिले, सर द्यायच नाही ना सोयाबीन पैसे। आणि हे दिलं होतं, हळद दिली होती. अच्छा, 49 क्विंटल सोयाबीन दिलं होतं आणि 25 क्विंटल हळद दिली. हळद दिली। बर, मग त्याचे पैसे भेटले नाही वापस? नाही ना, परत भेटलेच नाही ना सर, ते पळूनच गेला। बर, मग हा व्यवहार कागदपत्री झालता का कसा झालता? पावत्या दिली, पावत्या दिलेल्या आहेत ना सर, पावत्या दिलेल्या आहेत। बर, पावते दिलेले आहेत त्याला। म्हणजे हमी दिली की बा आम्ही देऊ हा, तुम्हाला, पण करार केला होता की 1 जानेवारीला पैसे देऊ. पैसे देऊ म्हणे। त्याच्यानंतर काय ते 31 डिसेंबरला ते पळून गेली होती. बर, मग आता काय मागणी आहे? मागणी म्हणजे काय नाही आपल्या सर, आमचे आम्हाला त्यानं पैसे पूर्ण द्यावा। बर, हो, बाकी काहीच आपलं म्हणणं आमच्या नाही। घरामध्ये काय जेवायला नाही, काय नाही, हो. सगळी परिस्थिती बिकट झाली. परिस्थिती लेकर लंगडा पांगडा लेख आहे, त्याच्याकरता कष्ट करीत आणि म्हणून त्याने त्याचा कारभार केला बाबा। अच्छा, हा, काहीच नाही दुसरं आपलं म्हणणं त्याच्या हिस्सा काहीच नाही, त्यानं आपले मुकाट्यानं पैसे देऊन टाकावं। या पावत्या तर साध्याच आहेत सगळ्या? हो, मग अशाच पावते. तुमचं? कैलास बाळासाहेब हरकळ। बरं, या गावात किती वर्ष झालं राहता? या गावामध्ये माझा जन्मच झालेला आहे सगळा। बर, अच्छा, काय व्यवहार कसा झालता? काय काय व्यवहार प्रकरण होतं? हे मी सोयाबीनची एक पूर्णपणे गाडी दिलेली आहे। बरं, किती होती गाडी ती? गाडी जवळपास 25 ते 27 टन होते। बर, कसा व्यवहार झालता मग? काय ठरलं होतं? व्यवहार त्याला मी गाडी सुद्धा 4-5 दिवसाचं म्हणून दिलेली होती, तर ते मला 1 तारखेला म्हणून पैसे देतो म्हटला होता आणि 1 तारखेला पैसे दिले नसून समजा 5 तारखेला पैसे देतो म्हटला होता। मी समजा 24 डिसेंबरला गाडी दिलेली होती। बर, ते पैसे देतो म्हणले होते, त्यानंतर पैसे दिलेले नाही। देतो म्हणले आणि टाळाटाळ करत आहेत। मागण्यासाठी गेलो असता
तर ते मरण्याची आणि मारण्याची धमकी देत आहेत. ते म्हणत आहे समजा आम्ही समजा तुला जीवाला कंटाळून आम्ही काय स्वतः काय करू, अशी मला धमकी देण्यात येत आहे. अच्छा, किती गावामध्ये किती लोकांची अशी फसवणूक झाल्याची आढळली? जवळपास 60 ते 70 लोक आहेत, तर त्यांची फसवणूक झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी जवळपास 30 ते 40 लोकांचे पैसे दिले, पण त्यामध्ये ते कमी प्रमाणात पैसे दिलेले आहेत. अच्छा. आणि 25-30 लोकांचे पैसे अजिबात दिलेलेच नाही. आता रीतसर तक्रार वगैरे दाखल झालेली आहे का त्यांच्या विरोधात म्हणते? NCR त्यांचा दाखल झालेला आहे त्यामध्ये. बर, आता काय मागणी आहे बा तुमची? आमची एवढीच मागणी आहे की समजा त्यांनी आमचे परिपूर्ण पैसे द्यावे. वापस द्या. 64 क्विंटल हळद आहे आणि 25 क्विंटल सोयाबीन आहे. किती एकर शेत आहे तुम्हाला? आम्हाला 8 एकर शेत आहे. 8 एकर शेतामध्ये कोरडवाहू आहे का पाण्याखाली? पाण्याखाली सध्या काय शेतात? शेतात आता हळद आहे, सोयाबीन आहे, कापूस. बरं, आता हे जे तुम्ही व्यापाऱ्यांना माल दिलाय तुमचा, ते कसा दिला होता तुम्ही? कसा व्यवहार झाला काय झालं? हे वार म्हणजे आता उदाहरण दिलेलं होतं ना. बरं. हा, ते एका महिन्याच्या फरकाने दिलेला होता. तर ते तारीखाच्या आधी ते शेतकरी व्यापारी पळून गेला. त्याच्या अगोदर त्यांनी पैसे दिले होते का? काही व्यवहार चांगला केला म्हणून आम्ही दिला असं. तुम्ही कोणचा माल दिला होता? आम्ही हळद दिली. किती दिली ती? 64 क्विंटल हळद दिली. एकूण किती रुपये होतात ते? ते आमचे 5,68,000 रुपये आहेत हळदीची. आणि सोयाबीन अनामतमध्ये दिलेलं होतं. बरं, एकूण किती रक्कम होईल तुमची? ती आमची समजी 6,70,000 रुपये होईल. बरं, आता काय म्हणणं, तुम्ही पैसे मागायला गेला होतात का? आम्ही गेलो ते मला मग आमच्या मुलाला येण्यासारखं करता येईल किंवा मग तुमच्या याच्यावर चिठ्ठी लिहून होईल, मरण म्हणजे मरण तुमच्या ऑफिस काय येईल असं म्हणलं गेलं. असं म्हणलं. काय मागणी मग आता? आता आमचे पैसे परत करू देईन. अच्छा, हीच मागणी दुसरं काय. किती वर्षापासून गावात राहता तुम्ही? आम्हाला आता कमीत कमी 100 वर्ष झाली तिकडे. शेती किती आहे तुम्हाला? आम्हाला 5 एकर. काय आहे सध्या शेतामध्ये? शेतामध्ये कापूस, सोयाबीन. बरं, आता हे व्यापाऱ्यांना तुम्ही जे माल विकता गावातल्या, आता तुम्ही माल विकला होता, तो किती विकला होता? 50 क्विंटल काय होतं? 50 क्विंटल सोयाबीन. किती रुपये होतात त्याचे? त्याचे व्हायले तर समजा असे जर 2,60,000. बरं, ते पैसे तुम्हाला परत मिळाले का? नाही, म्हणजे 1.5 लाख रुपये दिले त्यांनी. दिले. बाकी बाकी नाही म्हणाले. आता तुमच्या मालाचे पैसे तर तुम्हाला मिळायला पाहिजेत ना? हो ना, मग तेच चाललं. काय म्हणतात नेमकं ते म्हणतात घडत नाही. व्यवहाराला किती वर्ष झाले, किती दिवस झाले? 2 वर्ष झाले. बर, अजून म्हणजे बाकीचे पैसे भेटले नाही तुम्हाला? नाही, काय मागणी काय तुमची आता? पैसे देऊ आमचे आम्हाला. बाकी काय मागणी आहे? ते तर म्हणते बाबा मी आत्महत्या करीन. त्याचं आता कसं पैसे तर द्यावंच लागणार त्याला. राहिलेला माल तर आपण माल तर फुकट दिलेलाच नाही समजा. याच बट्ट्याचं नाही काय नक्की समजा. खरं तर व्यापाऱ्याचा माल म्हणून आपण शेतकरी आहे.